नमस्कार, मी अर्चना पाटील। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर तुम्हाला आज मी फुग्याची बाही पफ स्लीव्स दाखवणार आहे। तर ती कशी कटिंग करायची ते आपण बघूया। तर त्याच्यासाठी ही बाही लांबी 7 इंच घेतलेली आहे। हा जो घेर आहे तो 9 इंचाचा आहे। इथं 3 इंच खोली दिलेली आहे आणि हा आपण पुढचा आकार कट करून घेतलेला आहे। बाही फिटिंग आहे 5.5। तर त्याच्यासाठी आपण हे 2 इंच मार्जिन साठी घेतलेलं आहे। तर आता ही आपण कशी कटिंग करायची बघा। आपण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण असा आता आकार देऊन घ्यायचा। आपण हे कट करून घ्यायचं आहे। तर ही बाही कट झाल्यानंतर हा आपला आकार असा येतोय। तर ह्याला आता आपण कापड आपलं ब्लाउज पीसाचं त्याला अस्तर लावून घ्यायचं आहे आणि आता स्टिचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण ब्लाउज पीस पण कटिंग करून घेतलेला आहे। तर आता हे आपण प्लेट टाकण्यासाठी हे कापड घेतलेलं आहे। तर हे 16 दुनी 32 सेंटीमीटर घेतलेलं आहे। यश मी डबल फोल्ड घडे घेतल्या दोन्ही बाह्यासाठी। तर ह्याला आता आपण प्लेट टाकून घ्यायच्या। तर आता तुम्ही म्हणणार की ह्याच्यामध्ये 8 इंच तुम्ही लांबी सांगितल्या, पण जर कोण शिकणारे असले आणि शिवणारे असले तर त्यांच्यासाठी त्यांनी 9 किंवा 10 इंच कापड घ्यायचं आहे। त्याशिवाय त्यांना प्लेटा टाकायला जमणार नाहीत। तुमच्याकडे अखंड कापड जर नसेल तर त्या कापडाला दुसऱ्या कापडाचा तुकडा तुम्ही जोडला तरी चालतोय। तो जोडलेला असा हा तुकडा असतो तो बरोबर आपण असा इथं आत घालवायचा, म्हणजे लक्षात येत नाही। आपण पहिल्या जशा प्लेटा टाकल्यात त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला अगदी समोरासमोर प्लेट आली पाहिजे। तर त्या प्लेटा आपल्याला दिसायला छान प्लेटा दिसतात। जर मागं पुढे तुम्ही प्लेटा घातला तर आपल्या बाहीला तो म्हणजे फुगा जो असतो तो चांगला दिसणार नाही। हे सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरतीच आपण ही सरळ बाजू ठेवायची। फक्त लहान मोठा आकार बघून ठेवा, हलू नये म्हणून अशा पिना लावून घ्यायच्या। त्या पिना लावल्यामुळे हे आकार बदलत नाही। आपण बरोबर ह्याच्यावरून आपण टिपा मारून घ्यायचे। हा भाग आपण जोडून झाल्यानंतर हा भाग आपण असा कट करून टाकायचा।
जोपर्यंत आपला फुगा जोडून होत नाही तोपर्यंत हा भाग आपण बाजूला ठेवायचा. पिना लावलेल्या आता काढून घ्यायच्या आणि हे आपण पलटी मारून घ्यायचं. आता ह्या भागावरती आपण सर्व बाजूनं दाबटीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं. तर आता याच्यावरती आपण बाही ठेवायची आहे आणि तेवढ्या आकारामध्ये ती बसवायची आहे आणि त्याला साईडनं पिना लावून घ्यायचे. ह्या आपण प्लेटा ज्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरती आपण इस्त्री करून घ्यायची म्हणजे प्लेटा मस्त दिसतील. आता आपण प्लेटा टाकून घेतल्या त्याला आपण अस्तर जोडून घ्यायचं. ह्या दोन्ही बाजूंना आता आपल्या प्लेटा टाकून आणि त्याला अस्तर जोडून झालेलं आहे. आता ह्याला आपण इथं पिना लावून घ्यायच्या. इथं आपण आता हा हे कपडा हलवणे म्हणून इथं आपण असं पिना लावून घ्यायचे. तर हा आपला आकार आहे कट केलेला. तर हा आपला जर वरती इथं कपडा शिल्लक असेल तर आपण ह्या वरती 1 किंवा 1.5 इंच हे जादा ठेवायचं आहे इथं आणि मग असा हा आपण त्याला आकार द्यायचा आहे. हा जो आता पॅच आपण काढलेला आहे त्या पॅचच्या वरती 1 इंच एक्स्ट्रा धरायचं आणि मग आपण खूण करून घ्यायची. जर फुगा तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर 1 इंच जादा घ्या आणि जर मोठा नको असेल तर आहे तेवढं माप ठेवलं तरी चालेल. हा आता फुगा जोडून झाल्याच्या नंतर आता आपण वरून दाबटीप मारून घ्यायचे म्हणजे आकारही व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंग चांगलं येतं. याला आता आपण अशी ही लेस लावून घ्यायची. तर आता इथं मी ही 1 इंच उंची म्हणजे हा आपला फुगा चांगला दिसतो म्हणून त्याच्यासाठी मी इथं 1.5 इंच जादा ठेवलेला आहे आणि इथं 1.5 इंचाला शिकून करून घेऊन हा आपला असा आकार देऊन घेतलेला आहे. आणि त्या आकारावरून आता आपण एक टिप मारून घ्यायची. हा आता टिप मारून झाल्यानंतर राहिलेला भाग असा आपण हा कट करून टाकायचा. आता हा आतील भाग सुद्धा आपण असा. तर आता आपण हा आकार हळूच पाठीमागचा वरती धरून कट करायचा. खालचं कापड कट होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजीपूर्वक आपण ही बाजू कट करायची आहे.
तर आता आपली ह्या पद्धतीने ही वेलची बाही अशी तयार झाली आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर ह्या पद्धतीने आपली बाही तयार झाल्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये वेगळं काही जर पाहिजे असलं तर त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.